दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपल्याला आता रेसिपी बनवायची आहे. नेहमीप्रमाणे आजच्या रेसिपीचं नाव आहे भज्यांची भाजी, खानदेशी भज्यांची आमटी. खूप सुंदर, करायला झटपट आणि खायला तर अप्रतिम लागते. चला तुम्ही बघा आणि करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कांदे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. थोडं तेल टाकू. मसाल्याच्या भाजीला कांदे भाजावे लागतात. खोबरं टाकून घ्यायचे भाजायला. खोबरं बाजूला करून घेऊ. थोडे धने टाकू. धने तर भरपूरच टाकलेला असतं खानदेशी मसाल्यामध्ये. अर्ध्या प्रमाणात नुसते धनेच असतात, पण घेते मी थोडी चवीसाठी. आपले धने आणि खोबरं चांगलंच भाजलं गेलं आहे. आता गॅस बंद करू. बघा किती सुंदर असा कलर आला आहे. मी भाजलेलं खोबरं आणि धने टाकून घेते आणि त्याच्यातच गरम मसाला, खानदेशी गरम मसाला आहे हा 1.5 चमचे टाकून घेते. त्याच्यातच हे 2-3 कढीपत्त्याचे पानं टाकून घेते. हे अद्रकचे तुकडे टाकून घेते आणि ह्या लसूणच्या पाकळ्या टाकून घेते. आता दळून घेते. हा मसाला दळून घेतला, मसाला काढून घेतला आणि आता दुसरा ओला मसाला दळून घेऊ आपण. हा सुका मसाला दळ. हा भाजलेला कांदा, हा कढीपत्ता, या कोथिंबीरीच्या काड्या, अद्रक आणि लसूण. हा मसाला दळून घेतला ओला. हा ओला मसाला आहे आणि तो सुका मसाला आधीचा. आता गॅस पेटवून घेऊ. एक पळी तेल टाकून घेऊ त्याच्यामध्ये. कढईत तेल तापून गेलं असेल आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ, जिरे टाकून घेऊ. जो आपला खानदेशी मसाला आहे, खोबरा आणि मसाला काढून घेतला आपण मिक्सरमधून, तो टाकू. सगळ्या वस्तू या भाजलेल्या आहेत म्हणून काही जास्त भाजायचं काम नाही त्याला. आपण जेव्हा खानदेशी मसाला करतो ना, गरम मसाला, तो पण भाजून घेतो. आपण जे वाटण केलं आहे ना ते टाकून घेऊ आता. वाटणमध्ये पण कांदा भाजलेला आहे आपला. मसाल्याने कढई सोडून दिली आणि तेल सोडायला सुरुवात केली आहे. हे बघा. आता पाणी टाकून घेऊ त्याच्यात आणि आपल्याला या ठिकाणी गरम पाणी वापरायचं आहे. खानदेशी मसाल्याच्या भाज्या खूप छान लागतात. तुम्ही वापरून बघा, खानदेशी काळा मसाला म्हणून. आणि माझ्या हाताचा मसाला खूप अप्रतिम होतो. माझे मुलं खूपच म्हणतात की आई तू किती सुंदर असा मसाला करते. आणि नातेवाईक पण आपल्या हाताची भाजी खाऊन मसाल्याची खुश होतात. आता ह्या ठिकाणी थोडीशी हळद टाकते, जास्त नाही. हळदसुद्धा टाकली असते आपल्या मसाल्यामध्ये. धना जिरे पूड आहे ते टाकून घेऊ. नाही टाकलं तरी चालेल. या ठिकाणी मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं. मिठामध्ये मसाल्या शिजल्यावर खूपच सुंदर सुगंध पण येतो आणि चवीला पण अप्रतिम होते भाजी. कधी पण मसाला शिजवताना मीठ टाकायचं भाजीमध्ये. सगळीकडनं असं तेल सोडून दिलं आहे म्हणजे आपला मसाला शिजून गेला आहे भाजीचा. याच्यात पाणी टाकून घेऊ. त्याला पाहिजे लागेल तेवढं पाणी टाकून घेऊ आपण. दुसऱ्या कढईमध्ये गरम पाणी ठेवलं होतं मी करायला. आपल्याला एवढीच भाजी करायची आहे, एवढ्या क्वांटिटीमध्ये.
आता भाजी आपली उकळून गेली आहे, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकू. आधी तर मी कोथिंबीरीच्या काड्या टाकल्या होत्या, पण तरी थोडी टाकून घेते. म्हणून आता भाजी बाजूला ठेवून आपल्याला भज्यांची तयारी करायची आहे. हे भज्यांसाठी 1/2 किलो पीठ घेतलं आणि त्याच्यासाठी आपल्याला जे मसाले लागतील ते टाकून घ्यावे लागतील. आता 1 चम्मच ओवा आहे, या क्रश करून टाकते. आणि तेवढीच याच्यामध्ये जिरं आहे, धणे आहेत, याची पूड केली आहे, पावडर केली आहे मी, ती 1 चमचा घेतली. याच्यामध्ये अगदी थोडीशी चटणी टाकायची आहे. जास्त तिखट नाही टाकायचं, आपण मसाल्याच्या भाजीत सोडणार आहोत ना, म्हणून नाही टाकायचं. आणि त्यात एवढा सोडा टाकायचा आहे, जास्त नाही, अगदी 1 चिमूट. आणि हा अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे. बेसनमध्ये हिंग टाकावाच लागतो, कारण बेसन वातोळ असतं त्याच्यामुळे. आता हे बेसन पीठ आपण काढून घेऊ. जेवढं पाणी लागेल त्या प्रमाणामध्ये. चवीसाठी मीठ पण टाकायचं आहे आपल्याला, जेवढं लागलं तेवढं. असं काढून घे. हे आपण पीठ तयार करून घेतलं आणि याच्या आपल्याला भज्या करायच्या आहेत. ही आपली भाजी तयार झाली. हे बघा कशी छान अशी तर्री आली आहे आपल्या भाजीला. ठेवलं आहे. आणि हे आपलं जे पीठ आहे ना, याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. हे पीठ आहे, याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे, म्हणजे आता भजे तेल तापून गेलं आहे. आणि आता भजे तोडून घेऊ आपण. खूप सुंदर लागते ही भाजी खायला. आता परतून घेते. किती सुंदर कलर आला आहे. आता काढून घेऊ आपण. दुसऱ्यांदा टाकून घेते. हा घाणा पण खूप सुंदर झाला. आमच्याकडे भज्यांचा घाणा म्हणता. बघा किती सुंदर झाला. अगदी पोकळ झाल्या आहेत आपल्या भज्या. तुम्हाला दाखवते मी. अशा सुंदर अशा भज्या झाल्या आहेत आपल्या. बाकीच्या तळायला टाकल्या आहेत मी, पण तोपर्यंत तुम्हाला मी तोडून दाखवते. हे झालेल्या भज्या तोडूनही दाखवते. बघा अजून तोडली नाही तरी तुम्ही बघा किती पोकळ झाली आहे आपल्या भज्या. हे बघा अशा सुंदर झाल्या आहेत. त्या 1/2 किलो पिठापासून आपल्या एवढ्या भज्या तयार झाल्या आहेत. आणि खूप सुंदर अशा खुसखुशीत तयार झाल्या आहेत. खूपच अप्रतिम अशा. आणि चला आता आपण भाजी गार झाल्यावरही भाजीत टाकून घेऊ. ही आपली भाजी तयार झाली आहे. तुम्ही बघतच आहात किती छान अशी तर्री आली आहे तिला. आणि हे आता आपण त्याच्यामध्ये भज्या सोडून देणार आहोत. ही झाली भज्यांची भाजी आपली. त्याला म्हणता खानदेशी भज्यांची भाजी. चला तर तुम्ही पण करून खा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की नक्की करा. बाय. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये.